मी नवीनच शिक्षक म्हणून काम करत होतो. तेव्हा 9वीच्या वर्गातील एक मुलगी सारखी माझ्याकडे एकटक बघायची. माझ्याकडे पाहून स्मित हास्य करायची. तिचं भरलेलं आणि गुबगुबीत तारुण्य पाहून माझं सुद्धा मन तिच्यावर जडलं होतं. तिच्या रूपाकडे बघितल्यानंतर मला देखील खूप गोड वाटायचं. पण एका दिवशी जवळपास कोणीच नसताना तिने मला जोराने मिठी मारली आणि दोन्ही हातांनी माझं. मी नवीन एका शाळेवर शिक्षक म्हणून रुजू झालो होतो. ती शाळा शहरापासून खूपच दूर एका छोट्याशा खेड्यात होती. म्हणून मला त्या गावामध्येच रूम करून राहण्याची वेळ आली. मग मी त्या गावामध्ये एक रूम किरायाने करून राहिलो. माझे लग्न झालेले नव्हते, म्हणून घरातील सर्व कामे मलाच करावी लागत होती. शाळेच्या वेळेपर्यंत सर्व कामे आटोपून दररोज मी माझ्या नोकरीसाठी वेळेवर हजर राहायचो. मी 9वीच्या वर्गाचा वर्ग शिक्षक होतो. दररोज मी मुलांची हजेरी घ्यायचो, पण वर्गातील सर्व मुले हजेरीला होकार द्यायची. पण एक मुलगी 3-4 वेळेस नंबर आणि नाव घेतल्याशिवाय होकारच देत नव्हती. मग मला तिचा खूपच राग येत होता. म्हणून मी तिला कधी मधी छोटीशी शिक्षा देखील करत होतो. ती मुलगी 9वीच्या वर्गात असून देखील शरीरात भरलेली असल्यामुळे 19 वर्षाच्या कॉलेजच्या मुलीसारखी दिसायची. मला त्या मुलीचा रोजच त्रास होत होता. म्हणून मी तिच्याकडे बारकाईने लक्ष देण्याचे ठरवले. आता मी तिच्याकडे हळूच चोरट्या नजरेने लक्ष देऊ लागलो होतो. ती वर्गात बसल्यानंतर तिची पूर्ण नजर माझ्यावरच असायची. तिचं नाव सायली होतं. मग मी सायलीला शिकवलेल्या धड्याचे प्रश्न विचारायचो, पण तिला त्यातले काहीच कळत नव्हते. मग मी विचार करायचो की ती तर माझ्या शिकवण्याकडे एकटक लक्ष देत असते, मग तिला काहीच कसं येत नाही. सायली एवढी ढ कशी काय आहे? एकदा मी वर्गात मराठीचा तास घेत होतो, तेव्हा तर सायलीने विचित्रच कमाल केली. डोळ्याची पापणी न पडता ती माझ्याकडे तब्बल 15 मिनिट पाहतच होती. तिची ती नजर माझ्या शरीराला भेदत होती. मला पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्याच्या केसापर्यंत मुंग्या येत होत्या. पण वर्गात मी म्हणू शकत नव्हतो की तू असे एकटक माझ्याकडे पाहू नकोस. असंच कोणीतरी आपल्याकडे एकटक पाहत आहे ही जाणीव प्रत्येक माणसाला काहीतरी वेगळंच फिलिंग देत असते. मग थोड्या वेळाने जेवणाच्या सुट्टी दरम्यान मी तिला ग्राउंडवर बोलावून घेतले आणि विचारले की तू माझ्याकडे अशी एकटक का पाहत असतेस? मी तिला म्हणालो की सायली असे एकटक पाहणं, कोणाकडे बघून हसणं हे जरा वेगळंच वाटतं. तू असं करू नकोस. त्यावर सायली म्हणाली की नाही सर, तुम्हाला कसं काय कळालं की मी तुमच्याकडे एकटक पाहते? ती म्हणाली याचा अर्थ तुम्ही पण माझ्याकडे पाहतात ना. तिचं असं उत्तर ऐकून तर माझ्या काळजात सुतळी बॉम्बच फुटला. त्या 9वीच्या मुलीसमोर मला काय बोलावे तेच सुचेनासे झाले. मग मी तेथून निघून गेलो आणि ती त्याच जागेवर काही वेळ उभा होती. वर्गात इतर मुली होत्या, पण सायली कोणाबरोबर जास्त बोलत नव्हती. ती एकटीच राहायची. आता तिचं रोजचं झालं होतं. मी एवढे बोलून सुद्धा ती माझ्याकडे एकटक पाहतच होती. आता तर तिने माझ्याकडे पाहून नाजूक हसणे देखील सुरू केले होते. सायलीच्या अशा वागण्यामुळे मला रात्रभर झोप सुद्धा येत नव्हती. मला तिचा चेहरा सारखा आठवायचा. नकळत ती माझ्या मनात बसू लागली होती. मी तिचा विचार टाळण्याचा प्रयत्न करायचो. सायलीचा चेहरा मी माझ्या मनातून काढण्याचा प्रचंड प्रयत्न करून देखील ती माझ्या विचारात असायची. कारण माझ्याबरोबर असे होणे साहजिकच आहे. माझे देखील लग्न झालेले नव्हते आणि सायली गव्हाळ रंगाची, अंगाने भरलेली सुंदर मुलगी होती. आता तर सायलीची मलाही सवय लागून गेली होती. ती शाळेत गैरहजर असल्यावर मला देखील दिवसभर करमत नसायचं. मला माहीत होतं की शिक्षकाने असे वागणे चुकीचे आहे, पण तरी सुद्धा मी तिचा विचार सोडून देऊ शकत नव्हतो. तिने पुरतीच माझ्या मनात आणि हृदयात जागा मिळवली होती. प्रत्येक स्त्रीमध्ये पुरुषाला जिंकण्याचा गुण असतो आणि त्याचाच तिने उपयोग केला होता. आता तर मी सुद्धा तिच्याकडे पाहू लागलो होतो. मला सुद्धा तिला बोलण्याची आवड लागत होती. तिचा एक एक मधाळ शब्द माझ्या कानाला गोड लागत होता. मला तर आता तिच्यापासून एक क्षण सुद्धा लांब राहू वाटत नव्हतं. गावामध्ये शनिवारचा बाजार असल्यामुळे शाळा जरा लवकरच भरायची, म्हणून मी देखील त्या दिवशी तासभर आधीच आलो होतो. जेव्हा मी शाळेत आलो तेव्हा सायली शाळेतच हजर होती. मग मी तिला विचारले की तू एवढ्या लवकर कसं काय आलीस? अजून शाळेत तर कोणीच विद्यार्थी आलेला नाही. तिने याचे काहीच उत्तर दिले नाही
आणि वर्गाच्या बाजूला जाऊन मला तिच्याकडे येण्यास खुणवले. तिचं असं वागणं पाहून माझ्या हृदयात भीती वाटू लागली. पण ती काय म्हणते ते पाहण्यासाठी मी तिच्याकडे गेलो. तेव्हा सायलीने मला अचानक जोरात मिठी मारली आणि तिने दोन्ही हातांनी माझं शरीर आवळून धरलं आणि म्हणाली की सर, मी तुमच्यावर खूप प्रेम करते, मला तुमच्याशी लग्न करायचंय. तिचं असं बोलणं ऐकून तर मला खूपच आनंद झाला. मला असं होणं साहजिकच होतं. एवढी तरुण आणि कवळी मुलगी आपण होऊन एखाद्या पुरुषाला प्रेमाचा प्रस्ताव मांडत असेल तर कोणता पुरुष आनंदी होणार नाही. ज्या वेळेस तिने मला मिठी मारून मला प्रपोज केलं त्याच वेळेस मी स्वतःला जगातला सर्वात खुश नशीब पुरुष समजू लागलो होतो. कारण हे सुख प्रत्येकाच्या नशिबात नसते. एखाद्या पुरुषाला एखादी तरुण स्त्री आपलं सर्वस्व अर्पण करते, तो क्षण निराळाच असतो. तिच्या त्या छोट्याशा मिठीमध्ये मी स्वर्गाचे सुख अनुभवलं होतं. नंतर थोड्याच वेळात मी भानावर आलो. मला सत्य परिस्थितीची जाणीव झाली. ती एक छोटीशी विद्यार्थिनी आहे हे माझ्या मनाला समजलं आणि माझ्या डोक्यात वेगळंच वादळ सुरू झालं. मी बळजबरीने कसाबसा तिच्या त्या मदमस्त मिठीतून सुटलो आणि त्याच दिवशी शाळेला रजा टाकून घरी गेलो. मी निवांत खुर्चीवर बसलो आणि विचार करू लागलो की ती माझ्यापेक्षा खूप लहान आहे. हे कसं शक्य होईल? लोक काय म्हणतील? शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा संबंध कसा पाहिजे? लोकांचा शिक्षकावरून कायमचा विश्वासच उडेल. जर मी सायलीचा प्रेमाचा प्रस्ताव मान्य केला तर जगामध्ये लोकांचा सर्व शिक्षकांवरून विश्वासच उडेल. परत त्यात जातीपातीचा प्रश्न आणि त्यात सायली ही खूपच लहान होती. पण तरी सुद्धा सायलीचं लुसलुशीत तारुण्य माझ्या डोळ्यापासून जात नव्हतं. मला वाटायचं की कशाला जगाचा विचार करायचा? एकदा का तिच्या बरोबर लग्न झालं की कशाला कोण काय विचार करतय? पण मी मोहावर आवर घातली. मन मारून मी आता सायलीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. मी आता स्वतःच सायलीच्या रूपातलं माझ्या छोट्याशा प्रेमाचा त्याग करून टाकणार होतो. त्यानंतर मी 4-5 दिवस मुख्याध्यापकांना काहीच न कळवता शाळेवर गेलोच नाही आणि काही दिवसांनी मी माझी बदली लांब दूरच्या शाळेमध्ये करून घेतली. आता या गोष्टीला 5 वर्षे होऊन गेले आहेत. जेव्हा मी ती खेड्यातली शाळा सोडली तेव्हापासून आता 5 वर्षे झाली. माझे लग्नही झाले आहे. मला चांगली बायको देखील भेटली. आता मला त्या शाळेबद्दल आणि सायलीबद्दल कसलीच माहिती नाही. सायलीची आठवण आल्यानंतर अजून सुद्धा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहतात. सायलीचं काय झालं? ती माझ्या वाचून कशी राहिली असेल? बिचारी सायली किती माझ्यावर प्रेम करायची. तिला सुद्धा माझ्या विरहाचा प्रचंड त्रास झाला असेल. एखादी मनात बसलेली मुलगी विसरणं खरंच किती अवघड असतं. अशा प्रकारे मला माझ्या आयुष्यातील खऱ्या आणि निरागस प्रेमाचा समाजामुळे त्याग करावा लागला. माझी बायको सायलीपेक्षा खूप सुंदर असून देखील ती सायलीच माझ्या मनाच्या कशी उतरली आहे. ही कथा आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.